हाय हॅलो नमस्कार. चला आज हे ना 2-3 दिवसानंतर हा 14 एप्रिलचा व्हिडिओ अपलोड करते कारण एडिटिंग करायला थोडासा वेळ गेला म्हणून म्हटलं जाऊ द्या आज अपलोड करूया. कसं एन्जॉय केलं आणि इथे आमच्याकडे कशी 14 एप्रिल केली जाते ते तुमच्यासोबत शेअर करते. इथे आमच्या नाशिकला असं मस्त मी तयारी करून घेतली आणि इथे मस्त मम्मी पप्पांसोबत असं मस्त गेलेली होती 14 एप्रिल एन्जॉय करण्यासाठी. आरुषनी पण खूप छान एन्जॉय केलेला आणि ते बघू शकता किती छान मस्त सर्व असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. सर्व असे एन्जॉय करत होते. आरुषचे पप्पा काय आलेले नव्हते, ड्युटीवर गेलेले होते, त्याच्यामुळे आम्ही आरुष आणि मीच मस्त 14 एप्रिल अशी एन्जॉय केली. आणि 14 एप्रिल म्हटलं की मला आजचा बड्डेचा ड्रेस होता तोच त्याला घातलेला आणि दोघं बहिणीचा मुलगा आणि तो मस्त असं एन्जॉय करत होता. सर्व ते मम्मी पप्पांसोबत मस्त अशी काही 14 एप्रिलचा दिवस गेलेला होता. संध्याकाळी स्वयंपाक केला त्याच्यानंतरच 14 एप्रिल करायला गेलेले होते आणि माझ्याकडे होते ब्ल्यू कलरची साडी, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे हीच घालू यावेळेस. आणि आहे माझे पप्पा मम्मी भाऊ आणि ताई वगैरे होते, सर्व होते आणि मस्त इथे. आणि 14 एप्रिल म्हटलं की मजाच मजा असते बरं का. तुमच्याकडे पण अशीच एन्जॉय करता का नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ थोडासा उशिरा येत आहे, प्लीज समजून घ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या आरुषचं काय चाललं होतं काय माहिती, त्याला तर नुसतं काखेमध्येच बसायचं होतं, म्हणजे उचलून घे मम्मा चाललं होतं. आणि ते मस्त रेसिपी मस्त असं किती छान असं तयारी केली होती. एवढा मोठा हार वगैरे खूप छान असतं बरं का आमच्या इकडे नाशिकच्या आहे त्यांना तर माहितीच असेल. कोणता पण सण राहिला तर किती छान पद्धतीने केला जातो. 14 एप्रिल असो की शिवजयंती वगैरे असो, शिवजयंतीला मिरवणूक वगैरे काढत नाही एवढंच आहे, पण बाकी सर्व सण म्हणजे सर्व व्यवस्थित साजरी केली जाते. आणि सर्वांना मी असं नाही की मी 14 एप्रिलच करते असं काही नाही. शिवजयंती सर्व जयंती काही असो सर्व आपण एन्जॉय करत असते त्याच्यामुळे. आणि तुम्हाला काय वाटतं बरं, असं काही नाही की एकच करायचं राहतं असं आपल्या याच्यावर. आम्ही सर्व एन्जॉय करतो. आणि आमच्या आरुषचं काय चाललं होतं, कधी पप्पाच्या खांद्यावर जाऊन बस, कधी मामाच्या खांद्यावर जाऊन बस. मस्त इथे आम्ही थोडंसं डान्स वगैरे केलेला. इथे बघू शकता रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं मस्त अशी मूर्ती, यांचं मस्त मिरवणूक आलेली होती. किती छान मूर्ती होती बरं. आणि किती मस्त असं एवढं मस्त DJ वगैरे लावेल होता, तुम्ही बघू शकता. आम्ही तर मस्त इथं साईडला बघूनच एन्जॉय करत होतो कारण एवढी गर्दी होती आणि कोण कसं नाचत होतं काय माहिती, त्याच्यामुळे साईडला बघूनच थोडंसं एन्जॉय केलं. त्याच्यानंतर साईडला उभं राहिलं. आरुष पण किरकिर करत होता, आरुषनी पण मग केली थोडी पण मस्ती. नंतर लवकर आलो. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.